अगदी ज्या पद्धतीनं आपण बॉबी खातो ना तशाच पद्धतीची आपली ही पापडी सुद्धा खाण्यासाठी तयार होते। माझ्यासमोर तुम्ही बघू शकता काचेसारखी पारदर्शक आणि खाताना बॉबीसारखी खुसखुशीत अशी बटाटा साबुदाण्याची पापडी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का, ही पापडी तयार करत असताना तुम्हाला उन्हाची चटके सहन करायची आवश्यकता भासणार नाहीये। घरातच सावलीमध्ये फॅन खाली ही रेसिपी तुम्ही करू शकता। कशी करायची चला सुरुवात करूयात। आपण पापड्या करण्यासाठी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत, पण हे बटाटे आकाराने थोडेसे मोठे आहेत आणि पटकन उकडले जावेत यासाठी याचे मी अशा पद्धतीने 2 भाग करत आहे। बटाटे उकडण्यासाठी इथं मी अगारो रिजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमरचा वापर करत आहे। अगोदर बटाटे टाकून घेते, पाणी ओतून घेऊयात। 1 किलो बटाट्यासाठी आपल्याला 1 वाटी साबुदाणा लागतो आणि हा साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। चांगला मऊसूद अशा पद्धतीने हा साबुदाणा भिजलेला आहे आणि आपल्याला केटल सोबतच ही जी स्टीमर मिळालेली आहे ना याच्यामध्येच आपण हा साबुदाणा टाकून घेऊयात आणि वाफलून घेणार आहोत। झाकून ठेवूयात आणि आता केटल ऑन करूयात। 25 ते 30 मिनिट झालेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता आपला साबू छान अशा पद्धतीने ट्रान्सपरंट झालेला आहे आणि एकत्रच आपली दोन्ही कामं झालेली आहेत। खालच्या साईडला बटाटे सुद्धा व्यवस्थित असे वाफवले गेलेले आहेत। यातलं पाणी काढून घेते। बटाट्याच्या वरची ही साल काढून घ्यायची। तर बटाट्याची साल काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे बटाटे आपण मॅश करून घेणार आहोत। आता इथं आपण बटाटा हलक्या फुलक्या हाताने मॅश करून घेतलेला आहे आणि याच्यामध्येच आहे ना आपण हा जो शाबू वाफवून घेतलेला आहे ना तो टाकून घ्यायचा आहे। आणि आता हा शाबू देखील आपल्याला या बटाट्यामध्ये असा एकत्र करून घ्यायचा आहे। इथं आपण एक असा बाउल घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ही पुरणाची चाळणी ठेवून घेतलेली आहे। या चाळणीमध्येच आपण आता साबुदाणा आणि बटाट्याचे जे मिश्रण केलेले आहे ना ते टाकून घेणार आहोत। आणि आता इथं एक असा ग्लास घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे सगळं ज्या पद्धतीने आपण पुरण काढतो की नाही तशा पद्धतीने हे काढून घ्यायचे। ही प्रोसेस कशासाठी तर साबुदाण्याचे जे अख्खे कण आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित असे एकत्रित व्हावेत याच्यामध्ये आणि बटाट्याच्या ज्या काही थोड्या मोठ्या फोडी राहिलेल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या सुद्धा मऊसूद अशा होतात। सगळं मिश्रण एकजीव होतं। इथं तुम्ही बघू शकता खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त याला असा प्रेशर द्यावं लागत नाही। अगदी इझिली हे सगळं खाली अशा पद्धतीनं एकत्रित होऊन आलेलं आहे। तर एक बॅच इथं मी बाजूला काढून घेतलेली आहे। इकडचं अलीकडचं मिश्रण आणि हे आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता यातला दोन्हीतलाही फरक हे छान फाईन आणि एकजीव अशा पद्धतीचं झालेलं आहे। त्यामुळे खरं तर आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। आता सगळं मिश्रण आपलं त्या गाळणीतून किंवा स्ट्रेनरमधून अशा पद्धतीनं करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेतोय। उन्हाळ कामाच्या पदार्थात आहे ना थोडंसं कमीच मीठ टाकायचं कारण की काय होतं वाळल्यानंतर परत त्या जास्त खारट होऊ नयेत यासाठी। आणि याच्यामध्ये इथं मी हिरवी मिरची टाकते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली। याच्याऐवजी तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता आवडीनुसार किंवा चवीनुसार। आता हे आपल्याला परत एकदा छान असं एकत्र करून घ्यायचंय, मळून घ्यायचंय। अशा पद्धतीने 2 प्लास्टिकचे कागद घेतलेले आहेत। याला तेल लावून घ्यायचंय आणि सोबतच आपल्या हाताला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचंय। तुम्हाला ज्या साईजचा आपल्याला हा पापड करायचा आहे ना त्या पद्धतीने याची गोळी करायची। शक्यतो मध्यम आकाराचाच केला जातो। ज्या साईडला आपण तेल लावलेले ना त्या साईडवरती ही गोळी ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला परत ह्याच साईडला आपण तेल लावलेले ती साईड आपण याच्यावरती केलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही पसरवून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर एखादी प्लेट असेल किंवा अशा पद्धतीचं हे जर वजन असेल ना तर हे सुद्धा ठेवून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने याला पसरवू शकता। तुम्ही इथं बघू शकता अगदी सहजपणे आपली ही पापडी तयार झाली आहे। पण काय आहे ना ही थोडीशी जाड आहे तर त्या हिशोबाने आपल्याला ही पातळ करायची।
त्यामुळे ही अशा पद्धतीनं पसरवायची. खूप इझिली आणि अगदी काही सेकंदातच ही प्रक्रिया होते. त्यामुळे या पापड्यांना खूप जास्त वेळ लागत नाही आणि सावलीमध्ये बसून आपण हे करू शकतो. तयार झालेली आहे. पहिली पापडी तयार झालेली आहे. अगदी सहजपणे ही सेपरेट होते. पापड्या तयार करून झालेल्यात. आज दिवसभर फॅन खाली सुकवायच्या आणि उद्या साधारण 2 तासाचं याला ऊन द्यायचे, म्हणजे स्टोअर करण्यासाठी तयार होतात. तुम्ही बघताय याला आहे ना खूप जास्त अट्टहास लागत नाही. आपण तयार केलेला तो दिवस, त्या दिवशी आपल्याला पूर्ण दिवस या सावलीमध्येच ठेवायच्यात आणि दुसऱ्या दिवशी फक्त उन्हामध्ये 2 तासांसाठी आपलं ठेवलेले आणि आपली पापडी तळण्यासाठी तयार झालेली आहे. अगदी पारदर्शक अशा पद्धतीची आणि दिसतानाही किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते. तुम्ही बघू शकता. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण पापडी तळून घेतोय. तिथं तुम्ही बघू शकता छान मस्त अशी आपली पापडी फुललेली आहे आणि ही तळायला खूप जास्त वेळ लागत नाही. तेल एकदा आपण चांगलं गरम करून घेतलं ना की पट्टापट ह्या पापड्या तळल्या जातात. तर इथं तुम्ही ही आपली पापडी तळल्यानंतर बघू शकता अशी मस्त फुललेली आहे ना आणि खुसखुशीत सुद्धा तेवढीच बरं का. अगदी ज्या पद्धतीनं आपण बॉबी खातो ना तशाच पद्धतीची आपली ही पापडी सुद्धा खाण्यासाठी तयार होते. अगदी 24 तासामध्येच तयार होणारं हे उन्हाळ काम. ही पापडी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही घरी ट्राय करताल का? हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ट्राय केल्यानंतर सुद्धा कळवा की ती कशी झाली होती. चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान मस्त मस्त आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.